इसलिए मतदाताओं ने इनको चुनाव में कर दिया। 2/3 इतकी साठवणूक क्षमता निश्चितपणे वाढणार। सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत राज्यातील 52,000 स्वस्त धान्य दुकानांमध्ये ईपॉस मशीन बसविण्यात येणार आहे। बायोमेट्रिक पद्धतीने लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप होऊन रोख रहित कॅशलेस व्यवस्था निर्माण होणार आहे। शासनाच्या प्रदानासाठी ग्रास सुविधेद्वारे चलन सुविधा सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येईल। राज्यातील विविध पर्यटन क्षेत्राच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 174 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित केली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। त्याचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध कामासाठी एक विशेष निधी म्हणून 25 कोटी रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तसेच सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी किल्लारी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी 17-18 मध्ये 100 कोटी निधी प्रस्तावित करण्यात येत आहे। तसेच कोकणातील पर्यटनाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे। नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहुरगड, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाचा डोंगर, किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग आणि लोणार सरोवर या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिखर परिषदेत त्यालाही मान्यता देण्यात आली आहे आणि त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। महाराष्ट्राचे मानबिंदू असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे। या प्रकल्पाचा एक भाग म्हणून आमच्या श्रद्धास्थानाची स्मारके आम्ही आदराने उभी करतो। मुंबई लगतच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, कोल्हापूर येथे राजश्री शाहू महाराजांचे स्मारक, इंदू मिल दादर येथे, मुंबई येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि शिवसेना भाजपच्या आमदारांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रद्धेय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातील स्मारक या सर्व स्मारकांसाठी यावर्षी 200 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला असून आवश्यकतेनुसार कामाच्या प्रगतीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला यांच्या सार्धशतीला सन 2019 मध्ये 150 वर्षे, तसेच सेवाग्राम येथील त्यांच्या वास्तव्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी मानबिंदू आहे, कारण सेवाग्राम मध्ये 1933 ते 1948 पर्यंत महात्मा गांधीचं वास्तव्य होतं आणि इथूनच क्विट इंडिया, चले जाओ, डू और डाय ही मुवमेंट आपल्या महाराष्ट्रातून देशभर घेऊन होती। या प्रसंगाचा औचित्य साधून सेवाग्राम परिसराचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने 266 कोटी 53 लाख रुपयाचा सेवाग्राम